चला तर नमस्कार यूट्यूब फॅमिली. तुम्हाला माहितीच आहे की हा जो ब्लॉग आहे हा कशावर आहे, कारण की खूप जण आणि खूप लेडीज ज्या आहेत सध्या घरगुती, समजा आपण कसं आपले केस वगैरे खूप गळतात, तर आपण काय करत असतो, खूप सारे साठवतो, जमा करतो एखाद्या कॅरी बॅगमध्ये आणि ते विकतो. तर माझ्यासोबत जे घडलेलं आहे मी तुम्हाला ते नक्कीच सांगते, कारण की असं कुणासोबतही घडलं नाही पाहिजे आणि वेळेत सावध राहिलं पाहिजे, झालं पाहिजे. त्यामुळे मी हा व्हिडिओ बनवत आहे. कारण की काय झालं होतं, मी आत्ता 2-4 महिन्याआधी केस खूप सारे जमा केले होते. मी खूप बायांचं बघितलं होतं की केसावर भांडे वगैरे मिळतात. मग बाया घ्यायच्या शेजारी वगैरे बघायचे मी. पण मग मला बी वाटलं की घेऊन बघूया काय होतं काय नाही, बघूयात म्हटलं. ठीक आहे. तर मग मला पण असे हाव निर्माण होते ना, की हां वाटतं की हां आपण पण घ्यावं, भांडे भेटतात तेवढेच. पण त्याचा दुष्परिणाम खूप मोठा असतो. तर तुम्ही माझ्या व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मी तुम्हाला नक्कीच सगळं सांगणार आहे की काय काय झालंय, काय काय नाही. तर खरंच सांगते, मी जेव्हापासून हे भांडे म्हणजे 2-3 महिने झाले मी जेव्हापासून केस जमा केले आणि ते मी आता दिवाळीच्या आधी एक बाई आली होती आमच्याकडे. केसावर भांडे घेऊन आली होती दारामध्ये आणि मला म्हणे, की "आहेत का केस वगैरे?" तर मग मी बाहेरचं झाडत होते. मग मी म्हटलं, "आहे" म्हटलं. तर माझे एवढे मोठे केस होते पन्नीभर गोळा केलेले आणि मी ते तिला दिले. तिला दिल्याच्या नंतर मी तिला प्रश्नसुद्धा विचारला होता, की "तुम्ही या केसांचं करता काय?" तर तिने मला उत्तर दिलं होतं, की "आम्ही हे केसांना आम्ही बाजारात विकतो आणि ते काय करता आम्हाला काही माहीत नाही" म्हणे. म्हटलं, "तुम्हाला काहीतरी आयडिया असेल, काहीतरी करत असेल ना," म्हटलं, "ते त्याचा काहीतरी उपयोग." तर म्हणे, "हो, आम्ही त्याचे टोप बनवतो" म्हणे. लेडीज टोप जे असतं ना, बया वगैरे, हिरोईन वगैरे यूज करतात ते नकली टोप वगैरे केसांचे, तर ते बनवता म्हणे. मग मी म्हटलं, "हो, असं असेल का? असं आहे का?" पण झालं काय, मी ते केस विकले आणि त्याच दिवशी दुसऱ्या दिवशी दिवाळी होती आणि रात्रीतूनच मला, मी खरंच सांगते, आय-सी-यूमध्ये मला ॲडमिट करावं लागलं. काय माहीत नाही काय झालं, पण अचानकच माझी तब्येत एवढी गंभीर झाली, मला श्वास घ्यायला खूप तकलीफ व्हायला लागली. म्हणजे एवढी तकलीफ व्हायला लागली, की डायरेक्ट असं वाटत होतं, की माझ्या पूर्ण नाकातोंडात धूर आहे. खरं जर म्हटलं तर मी फटाके पण उडवलेले नव्हते, काही नाही. फक्त एक सुरसुरी उडवलेली होती आणि अचानकच एकाएकी मला काय झालं ते माहिती नाही. पण मला आय-सी-यूमध्ये ॲडमिट केलं. रात्रीतूनच खूप श्वास घ्यायला तकलीफ होत होती. मग 2-3 दिवसानंतर मग सुट्टी वगैरे झाली. मग मी घरी आले. मी विचारात पडले, की बाबा आपल्याला आतापर्यंत असं कधी झालेलं नाही. अचानकच डॉक्टरांनी मला काय सांगितलं, की तुम्हाला दमा आहे. मी विचारात पडले, की मला दमा तरी कसा राहणार आहे? मी काही धावपळ वगैरे करत नाही. काही नाही, घरामध्ये राहते. घरातलं सगळं काम वगैरे करते आणि मग काय, की कसं काय होणार? तर मग म्हटलं जाऊ द्या, ठीक आहे. पण माझे त्या दिवशीपासून एवढे केस गळत होते, एवढे केस गळत होते, खूप सारे केस गळत होते खरंच. कारण की त्याचा दुष्परिणाम काय होतो माहिती का? आपण ते केस विचरतो आणि काढतो खंगव्यातले आणि ठेवतो घरामध्ये, ठीक आहे. त्याचं एक तर काय होतं, आपले केस अजून गळायला लागतात. मला माहिती नाही ते लोकं त्या केसांचं करता काय? पण मला असं अनुभव आलाय, आपले केस अजून जास्त जायला लागतात. खूप केस गळतात अजूनच. त्यामुळं प्लीज करून, कृपया करून केसावर भांडे घेऊ नका. त्या भांड्यासाठी स्वतःचं आरोग्य, स्वतःला उगाच म्हणजे खतम करू नका, असं मला वाटतं. आणि मग अजून सांगते मी तुम्हाला माझ्यासोबत काय-काय घडलं. आणि मग जेव्हा आपण ते जे केस असतं ना, केस तर आपण पन्नीमध्ये ठेवतो वगैरे. पण एखाद्या वेळेस कसं असतं, केस खाली पडतात आपले. केस जेव्हा आपण विचारतो, मग आपण काय करतो, खालचे केस वगैरे गोळा करतो. जे काही कंगेमधले ते गोळा करतो. पण त्याची जी घाण असते, ठीक आहे. जे किटाणू असतात ते आपल्या हाताला लागतात आणि आपण एखाद्या वेळेस हात धुत नाही, काही नाही. मग तेच काय होतं, आपण खाण्यामध्ये म्हणा, कशात तरी ते जातात आणि मग आपल्याला दुखणे वगैरे चालू होतात. हा एक परिणाम होतो. माझ्यासोबत जे घडलं मी ते तुम्हाला खरंच सांगते, रिअल सांगते. असं नाही की हां, उगाच वगैरे असं सांगते. नाही, तसं काही नाही. खरंच माझ्यासोबत जे झालंय मी तेच तुम्हाला सांगते. आणि खरंच माझे हात जोडून विनंती आहे, की केसांवर भांडे घेऊ नका. वाटल्यास ते केसांना पिळा मारून फेकून द्या, जे केस आपले निघले. पण जेव्हा तुम्ही केसांवर भांडे घासाल, अजून तुमचं दुखणं वाढेल आणि तुमचे जे म्हणतात ना केस, ते अजून वीक होईल आणि अजूनच जातील. हा माझा अनुभव आहे चांगलाच. तर हेच सांगायचं होतं मला व्हिडिओमध्ये. कारण की खूप साऱ्या बाया आहेत जे केसांवर पैसे घेतात, भांडे घेतात. तर असं करू नका. कारण की कुणी-कुणी बाया तर काय करतात माहिती का, की बळच केस उडू काढता. आणि केस बळच जमवता. माझे कधी जास्त होतील, असं बायांचा अनुभव सांगते मी तुम्हाला. तर असं काही करू नका. आणि
आपण आपल्या सुखामध्ये चटणी, मिरची, भाकर, भाजी खातो त्याच्यामध्येच सुखी राहा. एक केस वगैरे विकू नका. यामुळं आपले केस अजून जास्त जातात त्यांना विकल्यामुळं खरंच. कारण की हे केस विकणं हे म्हणजे कसं वेगळं वाटतं मला. पण ते जर केस विकले ना, तर खरंच सांगते, खूप केस गळतात माझे, खूप गेले. तुम्हाला दिसत असेल, इतके दाट केस होते माझे, आता काहीच नाही राहिले. कारण की म्हणजे केस विकले होते एकच टाईम. आता मागे तेव्हापासून इतके जाऊ लागले ना, चांगलाच अनुभव आला. आता मी कधीच केस साचवत नाही, काही नाही, डायरेक्ट जाळून टाकते आणि कचऱ्यामध्ये फेकून देते. तर बघा हेच सांगायचं होतं. आणि व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि प्लीज कमेंट करायला विसरू नका, की तुम्हाला केस विकून तुमचा अनुभव पण मला सांगा कमेंटमध्ये. ठीक आहे, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.